पुढचा जो कायदा आहे तो लगेच 3 वर्ष त्यांनी पारित केला. भारतीय परिषद कायदा, इंडियन काउन्सिल ऍक्ट. याची पण पार्श्वभूमी हीच आहे. 1857चा उठाव. 1857चा उठाव एक फार महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना होती. आपण इतिहास शिकताना त्याच्याबद्दल अजून सखोल माहिती घेणार आहोत. पण एक लक्षात घ्या की 1857 मध्ये जो उठाव घडून आला, याच्यामुळे ब्रिटिश सरकारचा जो दृष्टिकोन आहे भारताबद्दल तो फार बदलला. कसं होतं, तिथे लंडनमध्ये बसून यांना असं वाटायचं की इथे सगळं काही व्यवस्थित आहे. आणि ईस्ट इंडिया कंपनीवाले तसंच चित्र तिथे उपस्थित करत होते की भारतात सगळं चांगलं सुरू आहे. इनफॅक्ट आपण जे गोरे लोक जे भारतात चाललो आहोत, त्यांना जे आपण प्रबोधन करतोय, सामाजिक धार्मिक प्रबोधन जे करतोय, याच्यामुळे भारतीयांचं जीवनमान उंचावत आहे. आपण तिथे गेल्यामुळे भारतीयांमध्ये श्रीमंती निर्माण होत आहे, त्यांच्यामध्ये उद्योजकता वाढत आहे, भारताचा व्यापार वाढत आहे. असं असं काल्पनिक आणि बरेचदा खोटं चित्र तिथे इंग्लंडमध्ये तयार करण्यात आलं होतं. पण जेव्हा 1857चा उठाव घडला, त्यावेळेस ब्रिटिश जे लोक होते आणि विशेष म्हणजे तिथलं सरकार, तिथली संसद जी होती, यांचे डोळे उघडले. त्यांना वास्तविकता कळाली. त्यांना लक्षात आलं की भारतीयांमध्ये इंग्रजांबद्दल प्रचंड आक्रोश आहे, प्रचंड प्रचंड राग आहे. मग त्यांनी कारण शोधायला सुरुवात केली की कशामुळे आहे. तर त्यांच्या लक्षात आलं की त्याचं एक कारण हे पण आहे की सगळं काही आपणच करतोय. शासन प्रशासन आपणच चालवतोय. भारतीयांना काही प्रतिनिधित्वच नाही. म्हणजे ज्यांच्यावर आपण राज्य करतोय त्यांना काहीच प्रतिनिधित्व नाही. आणि या काळापर्यंत 1857 पर्यंत वगैरे भारतीयांमध्ये शिक्षणाचा चांगला प्रसार झाला होता. म्हणजे बऱ्यापैकी एक समाजातला एक वर्ग होता, सुशिक्षित वर्ग होता, मध्यमवर्गीयच होता, मिडल क्लास होता. त्याशी खूप राजे महाराजे नव्हते. पण ते हे जे पाश्चिमात्य शिक्षण आहे ना, याचा त्यांच्यावर खूप प्रभाव झाला होता. त्यांना ह्या गोष्टी लक्षात आल्या होत्या. संसदीय प्रणाली काय असते, डेमोक्रेसी काय असते, लोकतंत्र काय असतं, लोकशाही काय असते. आणि मग कुठेतरी यांची मागणी होती की तुम्ही आमच्यावर राज्य करत आहे, सगळे निर्णय तुम्हीच घेताय, आम्हाला काहीच प्रतिनिधित्व नाही. हेही एक कारण होतं भारतीयांमध्ये जो आक्रोश होता त्याच्यावर. आणि म्हणून मग ब्रिटिश सरकारच्या लक्षात आलं की नाही, आता आपल्याला भारतीयांना प्रतिनिधित्व द्यावं लागेल. आणि त्या दिशेने पावलं उचलली गेली आणि त्याच्यातूनच हे असे कायदे जे आहे, इंडियन काउन्सिल्स ऍक्ट, हे पारित करण्यात आले. बघा या कायद्यामध्ये काय होतं. भारतात प्रातिनिधिक संस्थांचा, रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्सचा परिचय. म्हणजे आतापर्यंत ज्या संस्था ज्याच्यात फक्त इंग्रजच असायचे, तेच निर्णय घ्यायचे, आता यांनी म्हटलं की नाही, त्या संस्थांमध्ये आपल्याला भारतीयांना पण आणावं लागेल, त्यांना प्रतिनिधित्व द्यावं लागेल. इथून त्याची सुरुवात झाली. आणि यांनी म्हटलं की व्हॉइस रॉय काही भारतीयांना त्यांच्या विधान परिषदेत अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करतील. व्हॉइस रॉयला त्यांनी तो अधिकार दिला किंवा त्याच्यावरती जबाबदारी दिली की तुझी जी विधान परिषद आहे किंवा भारतीय विधान परिषद ज्याला आपण म्हणतो, केंद्रीय पातळीवरची जी कायदे बनवणारी जी संस्था आहे, तिथे तू काही भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणजे सरकारमधले नसायला पाहिजे ते. नाहीतर माहित झालं एखादा भारतीय सरकारमध्ये कर्मचारी म्हणून काम करतोय, त्यालाच घेतलं. नाही, अशासकीय म्हणजे जो सरकारमध्ये नाही आहे, अशा काही भारतीयांना तुम्ही त्याच्यात घ्या. आणि कसं घेणार, तर नामनिर्देशित ही पद्धत आहे. नामनिर्देशित किंवा नॉमिनेशन करायचं. तुम्ही निवडा, निवडणुका वगैरे नाही होणार. तुम्ही ज्याला म्हणाल की याला माझ्या या विधान परिषदेत घ्यायचं, तो येईल. असं तुम्ही करा. असं या व्हॉइस रॉयला सांगण्यात आलं होतं. त्याच्यावर हे बंधन ठेवण्यात आलं होतं. आणि मग व्हॉइस रॉयनी काय केलं, या 3 भारतीयांना, बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा आणि सर दिनकर राव यांची भारतीय विधान परिषदेमध्ये निवड केली. ही जी कायदे बनवणारी जी पातळी होती, संस्था होती केंद्रीय पातळीवर, याच्यामध्ये 3 लोकांची निवड करण्यात आली. या कायद्याअंतर्गत, भारतीय परिषद कायदा 1861 अंतर्गत, कोण 3 लोक, जे बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा आणि सर दिनकर राव. आता राजा महाराजा तुमच्या लक्षात आलं असेल, बनारसचा राजा आहे. याला का घेतलं, कारण 1857च्या उठावामध्ये यांनी इंग्रजांच्या बाजूने काम केलं, इंग्रजांना सपोर्ट केला. मग त्याचं रिवॉर्ड म्हणून याला घेतलं. पटियालाचा महाराजा, सेम तेच कारण होतं. 1857च्या उठावामध्ये यांनी इंग्रजांना समर्थन दिलं होतं म्हणून. आणि सर दिनकर राव,
सर दिनकरराव काही कुठला राजा महाराजा नव्हता कुठल्या राज्याचा भारतातल्या. हे ग्वालियर जे राज्य होतं तिथले हे काय म्हणतात एक अधिकारी होते, हे प्रमुख प्रशासकीय अधिकारी होते तिथले ग्वालियरचे. आणि ज्यावेळेस 1857चा उठाव घडून आला, ग्वालियरचे तुम्ही बघा, थोडासा इतिहासाचा संदर्भ देऊन सांगतो तुम्हाला. पहिले तर हे सर दिनकररावचं चित्र दाखवतो. हे आहेत सर दिनकरराव राजवाडे, यांचं पूर्ण नाव होतं. सर ही त्यांना पदवी दिली होती इंग्रजांनी. का बरं दिली होती? कारण ज्यावेळेस 1857चा उठाव घडून आला, ग्वालियरची सैनिक जे आहेत, बहुतांश सैनिक हे ज्या उठावामध्ये जे सैनिक सामील होते ना, हे त्यांच्यासोबत गेले. पण या सर दिनकररावने ग्वालियरचा जो राजा जो आहे, याला उठावामध्ये सहभागी होऊ दिलं नाही. यांनी त्या राजाला समजवलं की आपलं हित इंग्रजांच्या सोबत राहण्यामध्ये, इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यात नाही. आणि म्हणून ग्वालियरचा जो राजा होता तो या उठावात सहभागी झाला नाही. तिथले बरेचसे सैनिक जे आहे हे उठावात सहभागी झाले, पण हा राजा झाला नाही. आणि त्याचे बरेचसे सैनिक जे त्या राजाच्या ऐकण्यातले होते ते पण झाले नाही. आणि याच्यात महत्वाची भूमिका कोणी निभावली तर यांनी निभावली, दिनकर राजवाडे. आणि तसंही प्रशासनामध्ये हा माणूस निपुण होता. त्यांना प्रशासन जे कौशल्य आहे, प्रशासकीय कौशल्य ते होतं यांच्यामध्ये. आणि म्हणून इंग्रजांनी उठावानंतर यांचा सन्मान केला, सर ही पदवी दिली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हा कायदा आला, भारतीय परिषद कायदा 1861, तर जेव्हा वेळेस व्हॉइसरॉयला नियुक्ती करायची होती त्यांनी यांची नियुक्ती केली. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सींना कायदे मंडळाचे अधिकार बहाल करण्यात आले. तुम्ही बघा, सुरुवातीला आता थोडा वेळ आधी मी तुम्हाला सांगितलं की कायदा बनवण्याचा अधिकार याचं केंद्रीकरण करण्यात आलं आणि फक्त गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो आहे याला तो अधिकार देण्यात आला. आता परत विकेंद्रीकरणाची सुरुवात होते, डिसेंट्रलायझेशन. मगाशी मी जे बोललो ते केंद्रीकरण होतं, सेंट्रलायझेशन होतं. आता त्याच्या विरुद्ध प्रक्रिया आहे जिला डिसेंट्रलायझेशन किंवा विकेंद्रीकरण म्हणतात. थोडस या शब्दांची नोट करून घ्या, कारण आपल्या उत्तरामध्ये हे शब्द यायला पाहिजे. राज्यशास्त्राशी संबंधित संकल्पना आहेत या, ठीक आहे. आणि या संकल्पना समजून पण घ्या. केंद्रीकरण म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगते, शक्तींचा किंवा अधिकारांचा एका विशिष्ट ठिकाणी संचयन होणं याला केंद्रीकरण म्हणतात, सेंट्रलायझेशन म्हणतात. त्याच्या विरुद्ध प्रोसेस म्हणजे डिसेंट्रलायझेशन किंवा विकेंद्रीकरण. म्हणजे काय? शक्तींचं किंवा अधिकारांचं कुठल्याही एका विशिष्ट ठिकाणी संचय नाही होऊ द्यायचा, तर त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वाटायचं. आता त्याची सुरुवात झाली. पहिले काय होतं की भारतामध्ये जे ईस्ट इंडिया कंपनीचे जे शासन आहे याच्यात कायदे बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर फक्त गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला आहे. आता बघा याच्यात त्यांनी काय म्हटलं की बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सींना पण कायदे बनवण्याचा अधिकार आहे. बॉम्बे प्रांतामध्ये जे कायदे बनवायचे आहे तो तिथला गव्हर्नर बनवेल. मद्रास प्रांतासाठी जे कायदे बनवायचे आहे हा तिथला गव्हर्नर बनवेल. काही व्हॉइसरॉयनेच बनवले पाहिजे असं नाही. हे विकेंद्रीकरण आहे. नवीन विधान परिषदा म्हणजे कायदे बनवण्यासाठी संस्था स्थापन करण्यात आला. कुठे? बंगालमध्ये 1862 मध्ये. नॉर्थ वेस्ट प्रांत, वायव्य प्रांत ज्याला आपण म्हणतो, सध्या जो पाकिस्तानचा वगैरे जो भाग आहे, ठीक आहे, पाकिस्तानचा जो वरचा भाग जो आहे पेशावर वगैरेचा, पहिले तो नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स म्हणून होता ब्रिटिशांच्या काळात. तिथे विधान परिषद स्थापन करण्यात आली 1886 मध्ये आणि पंजाबमध्ये 1897 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर खाते निर्धारण किंवा पोर्टफोलिओ प्रणाली जी आहे ती स्थापन करण्यात आली. म्हणजेच काय? जसं आता आपण बघतो, आता जसं महाराष्ट्रामध्ये या महिन्यात, पुढच्या महिन्यात म्हणा निवडणुका होतील. निवडणुका झाल्यानंतर ज्या पक्षाला बहुमत असेल किंवा ज्या युतीला बहुमत असेल ती सत्तेत येईल. सत्तेत आल्यानंतर तो कुठला पक्ष आहे किंवा जी कुठली युती आहे त्याचा जो प्रमुख नेता जो आहे तो मुख्यमंत्री बनेल. मग हा काय करेल? हा बाकी जे मंत्र्यांची निवड करेल आणि त्यांना खाते वाटप करेल की हा मंत्री याच्याकडे गृह खातं देतोय, हा मंत्री याच्याकडे मी वित्त खाते देतोय, हा मंत्री याच्याकडे महिला व बाल विकास खातं देतोय. असे वेगवेगळे खाते वाटप करेल. याला पोर्टफोलिओ प्रणाली म्हणतात. त्या पोर्टफोलिओ प्रणालीची सुरुवात इथे करण्यात आली. पहिले काय होतं की गव्हर्नर जनरल सगळा सर्वे सर्वा होता, सगळ्या गोष्टी तोच बघेल. आणि त्याची जी काउन्सिल होती
ती त्याला सल्ला देईल. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत काय करायचं, तर असं असं करून टाका, तो करून टाकेल. तो आपला निर्णय घेईल, तो पत्र पाठवेल, असं करा तसं करा, याला सांगेल तुम्ही आरोग्याच्या बाबतीत हे करा, कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत असं करा, त्याच्या बाबतीत तसं करा, सगळं याच्याकडेच होतं. आता त्यांनी म्हटलं नाही, असं नाही करायचं. आता खाते निर्धारण करायचे. म्हणजे हा जो व्हॉइसरॉय जो आहे आणि याची जी कार्यकारी जी परिषद आहे, याच्यामधले जे सदस्य आहे यांना हा खाते वाटप करेल, की ठीक आहे, गृह खातं जे आहे हे तुम्ही बघा, अर्थ किंवा वित्त खातं जे आहे हे तुम्ही बघा, आरोग्य खातं जे आहे ते तुम्ही बघा, परराष्ट्र व्यवहार समजा एखादं खातं आहे ते तुम्ही बघा, रक्षा खातं जे आहे किंवा संरक्षण खातं जे आहे हे तुम्ही बघायचं. आता त्या त्या सदस्याची जबाबदारी असेल आपापलं खातं बघायचं, त्याचे निर्णय घ्यायचे. प्रत्येक निर्णयासाठी यांना व्हॉइसरॉयकडेच गेलं पाहिजे असं काही. आपल्या खात्याचे निर्णय हे सदस्य स्वतः घेऊ शकतात, अशी पद्धत सुरू करण्यात आली होती. परत हे पण एक विकेंद्रीकरणाचं निशाणी आहे किंवा विकेंद्रीकरणाच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉइसरॉयला आणीबाणीच्या काळात अध्यादेश जारी करण्याचा अधिकार आणि अशा अध्यादेशाचं आयुष्य जे आहे किंवा त्याची कालमर्यादा जी आहे ती 6 महिने असेल. म्हणजे ठीक आहे, एक विधान परिषद आहे केंद्रीय पातळीवर जी कायदे बनवेल, पण अचानक समजा जर एखादी आणीबाणीची वेळ आली किंवा आपत्कालीन स्थिती आली अचानक, मग काय करायचं आणि एखादा कायदा बनवावा लागतोय, अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस व्हॉइस रॉयला अधिकार देण्यात आला होता की तो अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स जारी करू शकतो. ऑर्डिनन्स जारी करू शकतो. त्याला त्या विधान परिषदेची वाट बघायची गरज नाही की हे लोक कधी कायदा पारित करतील, मग कधी तो लागू करू, काही गरज नाहीये. जर त्याला वाटलं की नाही, लवकर एखादा कायदा बनवणं या विषयासाठी आवश्यक आहे, तर तो ऑर्डिनन्स बनवू शकतो, जारी करू शकतो. हा अधिकार व्हॉइस रॉयला देण्यात आला होता. पण हा ऑर्डिनन्स कधीपर्यंत लागू होईल, तर 6 महिन्यापर्यंत हा लागू असेल. 6 महिन्यानंतर तो आपोआप संपुष्टात येईल, अशी ही तरतूद होती. हीच तरतूद आजही आपल्याला आपल्या इथे दिसून येते. राष्ट्रपती आणि राज्यपालांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार देण्यात आलाय आपल्या घटनेमध्ये. इथूनच प्रेरणा घेतली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय परिषद कायदा 1892, इंडियन काउन्सिल्स ऍक्ट 1892 काय बघूया याच्यातल्या तरतुदी. केंद्रीय आणि प्रांतीय स्तरावर परिषदांमध्ये अशासकीय सदस्यांची संख्या वाढवली. केंद्रीय पातळीवर जे कायदे बनवण्यासाठी जी परिषद होती, विधान परिषद, आणि प्रांतीय पातळीवर, प्रांत म्हणजे बॉम्बे प्रांत, मद्रास प्रांत, बंगाल प्रांत, आग्रा प्रांत, वाव्य प्रांत, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स आपण जे बघितलं, पंजाब प्रांत समजा, या प्रांतांमध्ये जे कायदे बनवण्याचे जे साठी ज्या विधान परिषदा होत्या, याच्यात काय केलं, या कायद्याअंतर्गत अशासकीय सदस्यांची संख्या वाढवल्या गेली. अशासकीय म्हणजे जे सरकारी सेवेत नाही, अशा सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. म्हणजेच काय, भारतीयांना जास्त प्रतिनिधित्व देण्यात आलं. पण बहुमत हे शासकीय सदस्यांचंच असेल, अशासकीय सदस्यांचं बहुमत नसेल, ते मेजॉरिटीमध्ये नसतील. समजा पंजाबची जी विधान परिषद आहे त्याच्यामध्ये 100 जागा आहे, त्या 100 पैकी समजा 25 जागा, 30 जागा या अशासकीय सदस्यांसाठी असतील, भारतीय लोकांसाठी असतील. पण बहुसंख्य जागा ज्या आहेत, म्हणजे 60 जागा, 70 जागा, 75 जागा, या शासकीय सदस्यांसाठीच असेल, म्हणजे सरकारी कर्मचारीच असतील त्याच्यामध्ये. म्हणजे भारतीयांना प्रतिनिधित्व देण्यात आलं, पण अशी व्यवस्था करण्यात आली की भारतीय आपल्या मर्जीने कायदे नाही बनवू शकले. तुम्ही या, तुम्ही विधान परिषदेमध्ये या, तुम्ही एखादा मसुदा मांडा, म्हणा हा कायदा आहे, मी हा प्रस्तावित करतो, ठीक आहे, त्याच्यावर चर्चा होईल, काय होईल, पण शेवटी बहुमत कोणाचं आहे, सरकारचंच बहुमत आहे. सरकारच्या मर्जीशिवाय तो कायदा पारित होणार नाही. अशा पद्धतीची ही व्यवस्था होती. ठीक आहे, सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. त्याच्यानंतर व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर यांच्याकडून काही अशासकीय सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची पण तरतूद याच्यामध्ये होती. ठीक आहे, की केंद्रीय पातळीवर हा जो व्हॉइसरॉय जो आहे, जे केंद्रीय विधान परिषद आहे किंवा भारतीय विधान परिषद आहे, याच्यामध्ये हा काही सदस्यांना नामनिर्देशित करू शकतो, त्यांना नॉमिनेट करू शकतो. ठीक आहे. तसंच प्रांतीय पातळीवर ज्या विधान परिषदा आहे
त्याच्यामध्ये जे प्रांताचे गव्हर्नर जे आहे हे काही सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात. ठीक आहे, शब्द बघा यांनी काय वापरलाय, नामनिर्देशित. नॉमिनेट करू शकतात. इलेक्शनचं अजूनही असं आलेलं नाहीये. ठीक आहे. आता हा जो व्हॉइसरॉय आहे, हा कशा पद्धतीने नामनिर्देशित करेल, त्याच्यासाठी पण यांनी सांगितलं होतं, की ज्या केंद्रीय पातळीवरच्या ज्या विधान परिषदा आहे, त्यांच्या शिफारसीवरून. जसं बॉम्बेची विधान परिषद आहे. बॉम्बेच्या विधान परिषदेने व्हॉइसरॉयला म्हटलं. व्हॉइसरॉयने म्हटलं, की माझी ही जी केंद्रीय पातळीवरची जी विधान परिषद आहे, याच्यामध्ये समजा 4 सदस्य मला बॉम्बेतले पाहिजे. मग ते 4 सदस्य कोण सुचवेल? तर बॉम्बेची जी विधान परिषद आहे, ही व्हॉइसरॉयला सुचवेल, की ठीक आहे, हे आम्ही 4 नावं तुम्हाला देतो, तुम्ही यांना करा. व्हॉइसरॉय ठरवेल त्यांना करायचंय नामनिर्देशित की नाही करायचं. त्याला वाटलं की ठीक आहे, योग्य सदस्य नामनिर्देशित करेल. त्याला वाटलं बंगालमधून मला 3 सदस्य पाहिजे नाही या केंद्रीय भारतीय विधान परिषदेमध्ये, तर तो बंगालची जी प्रांतीय विधान परिषद आहे त्याला सांगेल. मग हे लोक त्याला 3 नावं पाठ. त्याला वाटलं मद्रासमधून मला 4 लोक करायचे. अशा पद्धतीने बेसिकली. ठीक आहे, नामनिर्देशन पद्धत होती. इलेक्शन नव्हतं अजून. इलेक्शनची पद्धत अजूनही भारतात आलेली नाहीये. 1892 पर्यंत मी तुम्हाला सांगतो. नामनिर्देशनची पद्धत होती. प्रांतीय पातळीवर गव्हर्नरला अधिकार देण्यात आला होता नामनिर्देशित करण्याचा, नॉमिनेट करण्याचा. कसा करेल? मग जे स्थानिक संस्था ज्या आहेत, जसं बॉम्बे महानगरपालिका, बॉम्बे प्रांतामध्ये तिथली जी बॉम्बे शहराची जी महानगरपालिका आहे, ती महानगरपालिका काही सदस्यांची शिफारस करेल बॉम्बे प्रांताच्या विधान परिषदेसाठी. आणि मग बॉम्बेचा गव्हर्नर जो आहे त्याला जर योग्य वाटलं तो त्यांना तिथे नामनिर्देशित करेल. नामनिर्देशनाचीच पद्धत सध्या आपल्या भारतात सुरू आहे 1892 पर्यंत. निवडणूक होईल, लोक मतं टाकतील, असं अजूनही झालेलं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर विधान परिषदांचे अधिकार वाढवले. अर्थसंकल्पावर चर्चा करणे, कार्यकारी पुढे प्रश्न उपस्थित करणे असे अधिकार विधान परिषदांना देण्यात आले. भारतीय विधान परिषद असो किंवा केंद्रीय पातळी आपल्या प्रांतीय पातळीवरची विधान परिषद असो, यांच्या अधिकारामध्ये वाढ करण्यात आली. पहिले काय करायचे, नुसते आपले हे भारतीय लोक जाऊन तिथे बसायचे. एकतर होतेच मोजकेच लोक, बहुतांश तर शासकीयच लोक होते. त्यातल्या त्यात हे जे नवीन लोक जाऊन तिथे बसायचे, यांना काही कशी प्रक्रिया असते काय असते माहिती नाही. आता आपल्या इथे पण तुम्ही बघा, जे नवीन नवीन पहिल्यांदा जो आमदार खासदार होतो ना, याला पहिले 2-3 वर्ष तर काही कळतच नाही काय चाललंय. हा जाऊन नुसतं तिथे संसदेत बसेल, लोकसभेत बसेल, इथे विधानसभेत विधान परिषदेमध्ये जाऊन बसेल. कळायलाच वेळ लागतो की नेमकं काय प्रोसिजर असते, कशी करायची, काय करायची. आपल्या भारतीयांची त्यावेळेस ती स्थिती होती की ठीक आहे, नवीन नवीन यांना प्रतिनिधित्व तर दिलं, हे या परिषदांमध्ये जाऊन नुसते बसायचे, यांना कळत नव्हतं काय सुरू. आणि कळायला जरी एखादा खूप हुशार आहे, एखाद्यामध्ये खूप उत्साह आहे काहीतरी करायचा आपल्या लोकांसाठी वगैरे, पण याला माहितीये की होणार काहीच नाहीये. कारण बहुसंमत कोणाचं आहे, तर सरकारचंच बहुमत आहे. एखादा आपण कुठलाही कायदा प्रस्ताव केला आपण की हा कायदा असला पाहिजे, आणि सरकारला वाटलं नाही, तर आपण काहीच करू शकत नाही, तो कायदा पारितच होऊ शकत नाही. अशा पद्धतीची गोष्ट होती. पण या कायद्यामध्ये काय केलं की ठीक आहे, तुम्हाला आम्ही थोडे अधिकार जास्त देतो. तुम्ही अर्थसंकल्पावर म्हणजे बजेटवर चर्चा करू शकता. बजेट बनवणार सरकारच, लागू सरकारच करणार, पण तुम्ही चर्चा करू शकता. एखाद्या सदस्याला वाटलं की नाही, सरकार उगाच सैनिकांवर एवढा खर्च करताय, तेवढ्या खर्चाची गरज नाहीये सैनिकांवर करायची. तेवढा पैसा, थोडासा त्यातला पैसा तुम्ही भारतीयांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी खर्च, तर ठीक आहे, तो बोलू शकतो. बोल बेटा बोल, तुझ्या मनातली भडास आहे ती काढून घे. अशा पद्धतीचं हे होतं. अर्थसंकल्पावर फक्त तुम्ही चर्चा करू शकता. अर्थसंकल्प बनवेल पण सरकार, ब्रिटिश सरकार, लागू पण तेच करेल. तुम्ही फक्त चर्चा करू शकता. अशी तरतूद होती. कार्यकारी पुढे प्रश्न उपस्थित ठेवू शकता. एखाद्या सदस्याला, या विधान परिषदेच्या सदस्याला वाटलं की एक सरकारी कर्मचारी जो आहे, एक अधिकारी जो आहे, एक विभागाचा प्रमुख जो आहे, तो बरोबर काम करत नाहीये, तो प्रश्न विचारू शकतो. उत्तर मिळेलच असं काही नाही, गॅरंटी नाही याच्यात. त्या कार्यकारी सदस्यावर काही असं बंधन नाही की याला उत्तर दिलंच पाहिजे, पण ठीक आहे, तू प्रश्न विचारू शकतो. अशा पद्धतीच्या तरतुदी होत्या.
म्हणजेच काय, ते कुठेतरी विरोधाभास आपल्याला दिसून येतो. एक तर भारतीयांचं प्रतिनिधित्व वाढवायचं, त्यांच्या जागा वाढवायच्या, पण त्यांना असं अर्थपूर्ण अधिकार द्यायचे नाही. त्यांना बहुमत द्यायचं नाही आणि त्यांना असं विशेष कुठलं ज्याच्यात खरंच काहीतरी अर्थ आहे, ज्याच्यातून काहीतरी घडून येऊ शकतं, असा अधिकार द्यायचा नाही. हे बेसिकली ब्रिटिश सरकारचं धोरण होतं. म्हणजे बेसिकली भारतीयांचं प्रतिनिधित्व का वाढवायचं, तर फक्त भारतीयांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये म्हणून. तोच एक उद्दिष्ट होता. किंवा त्यांचा भारतीयांमध्ये जो असंतोष आहे, तो कुठेतरी कमी करायचा म्हणून यांचं प्रतिनिधित्व वाढवायचं. बस. करायचं तेच जे आपल्याला करायचंय. हे ब्रिटिश सरकारचं धोरण होतं. जे आपल्याला याच्यातून दिसून येतं.